नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत आपल्या जाधव साहेबांच्या प्लॉटवर। तर मित्रांनो, हे प्लॉट आहे संत्र्याचा। जवळपास याला 3 वर्ष होत आहेत। तर बुंदा मजबूती चांगली झालेली आहे। काही बुंदा मजबूती होण्यासाठी हे जे केन आलेलं आहे, याला केन म्हणतात। हे केन आलेलं आहे ना, हे केन आपल्याला काढायचं आहे। अशा पद्धतीनं केन आपल्याला काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मजुराच्या हाताने काढायचं हे केन असं काढून घ्यायचं। आलं लक्षात? याला केन म्हणतात। हे केन असं काढायचं, कारण आता हा जून महिना आहे, पाऊस पडलेला आहे, नेमकाच जून एंड आहे आणि याला आपल्याला हे केन काढायचं आहे। वॉटरशूट काही आलेले आहेत, वॉटरशूट पण काढायचे आणि याला खताचा एक डोस द्यायचा आहे। खताचा एक डोस, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि छाटणी एवढं काम आहे या बागेमध्ये। या झाडाची हाईट जवळपास 5.5 ते 6 इंच आहे, 6 फूट आहे। 6 ते 7 फूट झाडाची हाईट आहे। आणि हे केन आपल्याला काढून घ्यायचं आहे। जे आता तुम्हाला दाखवलं मी, हे केन आपल्याला असं काढून घ्यायचं आहे। आणि याचे वॉटरशूट पण दाखवतो, वॉटरशूट पण आपल्याला काढायचे आहेत। वॉटरशूट आणि केन काढायचं आहे। आणि त्यानंतर बघा, बुडातून येणार आहे, त्याला वॉटरशूट म्हणतात। हे वॉटरशूट पण काढायचं आणि केन पण काढायचं। आणि काय करायचं, तणाचं व्यवस्थापन करायचं। तण व्यवस्थापन, हे तण काढून घ्यायचं। तण काढून याला आळं करायचं। आळं कसं करायचं की झाडाची सावली 12 वाजता कुठं पडते, इथून असं आळं करायचं। आणि ते आळं किती करायचं, जवळपास 6 इंच खोल करायचं। 6 इंच खोल कशामुळे करायचं की ह्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत, ह्या मुळ्या 6 इंच खोल आहेत, तर त्या 6 इंच खोलच्या मुळ्या निघाल्या पाहिजे। आणि त्या मुळ्या निघून, ह्या बघा संत्र्याच्या मुळ्या, ह्या मुळ्या निघाल्यानंतर ह्या मुळ्या तुटल्या पाहिजे थोड्याशा। आणि ह्या तुटल्यानंतर ह्या मुळ्यामधून औषध पास होतं, जे आपल्याला ड्रेंचिंगमधून द्यायचं आहे। अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापनासाठी आपल्याला काही न्यूट्रिशन आणि काही पेस्टिसाईड, ऑर्गॅनिक पेस्टिसाईड आणि फर्टिलायझर इथं द्यायचं आहे आपल्याला संजीवक म्हणून। तर ते संजीवक आपल्याला हे वॉटरशूट पण असे काढायचे आहेत आणि केन पण आपल्याला काढायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला याचं फळबाग व्यवस्थापन करून घ्यायचं आहे मित्रांनो। तर या संत्र्या बागेचं फळबाग व्यवस्थापन आपल्याला अशा पद्धतीनं करायचं आहे। पहिली गोष्ट वॉटरशूट काढणे, केन काढणे, झाड गोल करणे। दुसरी गोष्ट वॉटरशूट काढणे, केन काढणे, झाड गोल करणे, पहिलं काम। दुसरं काम, झाडाच्या 12 वाजता जिथं सावली पडते तिथपासून असं गोल आळं करणे। गोल आळं करून त्यामध्ये खताचा डोस, ड्रेंचिंगचं मटेरियल काढून टाकणे आणि परत ते आळं बुजून घेणे। आणि आळ्याभोवतालचं हे तण जे दिसायला कुठं तुम्हाला हे तण पण काढून घेणे। एवढं काम आहे मित्रांनो इथं। आणि याचं व्यवस्थापन अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। हे पहा, आपण काही बहार धरलेला आहे, पावसाळी बहार संत्रा आणि मोसंबी यामध्ये दोन्ही मिक्स आहे मित्रांनो। संत्रा आणि मोसंबी यामध्ये दोन्ही मिक्स आहे। छान फळ आहे, एक नंबर क्वालिटी।
तर ही क्वालिटी मेंटेन करणं, झाडाची व्हिजिटिंग ग्रोथ, झाडाचा घेरा आणि बुंदा मजबूती आणि पूर्ण अन्नद्रव्य